रक्षकच भक्षक बनल्याची ही बातमी आहे। नांदेडवरून देवगडला फिरायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच देवगडमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली। देवगड एसटी स्टँडवरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। खेदाची बाब म्हणजे विनयभंग करणाऱ्या 6 जणांमध्ये 4 जण पोलीस सेवेत आहेत। ही घटना घडताच उपस्थित नागरिकांनी या 6 जणांना चांगला चोप दिला। या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला। 6 आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। रक्षक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पोलिसांनीच असं कृत्य केल्यामुळे पोलीस खात्याला काळीमा फासणारी अशी ही बातमी आहे। उमेश परब आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। उमेश, अतिशय लाजिरवाणी ही घटना घडलेली आहे। रक्षकच भक्षक बनल्याचं पाहायला मिळालं, नेमका काय प्रकार घडला? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगडमध्ये पर्यटनासाठी हे 6 लोक जे आहेत नांदेडवरून आले होती आणि त्या दरम्यान देवगड बस स्थानकाच्या बाजूने एक मुलगी आपल्या घरी जात होती, तर त्या ठिकाणी तिला थांबवून तिचा त्या ठिकाणी विनयभंग त्यांनी केला होता आणि आमच्यासोबत येतेस का असं देखील त्या ठिकाणी त्या मुलीला सांगून तुला वस्ती फिरवतो आणि असलाची भाषेमध्ये त्या मुलीसोबत ते बोलले होते। त्यानंतर संबंधित युवती आहे तिने आरडाओरड केला आणि आरडाओरड केल्यानंतर लगेचच आजूबाजूला असलेले स्थानिक जे लोक होती ते त्या ठिकाणी दाखल झाले। सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या लोकांनी त्यांचा जे संशयित गुन्हेगार आहेत किंवा ज्यांनी त्या मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यांना चोप दिला आणि चोप दिल्यानंतर लागलीच त्यांना देवगड पोलीस स्थानकात हजर करण्यात आलं। देवगड पोलीस स्थानकाने दोन्ही बाजूची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यातील जे दोघेजण पोलीस आहेत त्यांनी देखील पोलीस स्थानकात पोलिसांची अरेरावी केल्याचे देखील समजतंय। मात्र पोलिसांनी लगेचच त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून लोकांना अटक केली, त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना आता 4 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र हा जो संपूर्ण प्रकार आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडला, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आता संतापाची लाट आहे। कारण की आपण महाराष्ट्रात पाहिलं नक्कीच उमेश, त्यामुळे अटक केलेल्या सर्वांना आता कडक कारवाई त्यांच्यावर व्हावी हीच अपेक्षा आपण देखील व्यक्त करूयात। धन्यवाद माहितीसाठी। एकतर तो दारू खाऊन आहे तो त्याकडे सोडू नको। त्या पोरांना नका बोलायला, ज्योतीन बोलायला कसं राहिलं तिकडे बाहेर के बाहेर माहित नाही घेऊन जा कोण नाही का पोलीस स्टेशनला गाडी बरोबर आहे त्याच्यावर होय